पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये सध्या यात्रा आणि जत्रांचा मोसम सुरू आहे। प्रत्येक गावानुसार या यात्रांना वेगळं वैशिष्ट्य असतं। अनेक गावांच्या वेगवेगळ्या परंपरा असतात। काही गावांमध्ये बैलगाडा शर्यती तर काही गावांमध्ये धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जातात। आपण आज पुणे व नगरच्या सरहद्दीवरती आणि या गावामध्ये आहे आणि या गावामध्ये रंगनाथ स्वामी यांचा यात्रा उत्सव भरला असून हा यात्रा उत्सव आमटी भाकरीचा यात्रा उत्सव म्हणून साजरा केला जातो। आपल्या सोबत आहेत देवस्थानचे अध्यक्ष। काय सांगाल, हा यात्रा उत्सव आपला जो आहे यात मोठ्या प्रमाणात आमटी आणि भाकरी केली जाते। आमचं ग्रामदैवत श्री रंगनाथ स्वामी महाराज यांच्या प्रेरणेतून किंवा त्यांनी हा 136 वर्षापूर्वी हा आमटी भाकरीचा उत्सव सुरू केलेला आहे। आणि या आमटी भाकरीचं वैशिष्ट्य म्हणजे या आमटीमध्ये कांदा आणि लसूण नाही, हा पूर्ण आयुर्वेदिक वेगवेगळ्या मसाल्यांचा मिळून हा याचं पेटंट आहे। आणि ते जे काही आमटी मसाला तयार करण्याचं काम आहे ते आमच्या गावचे शेतकरी, प्रगतशील शेतकरी श्री कोंडीभाऊ दादा दाते यांच्या मार्गदर्शनाखाली हा सर्व आमटी प्रसाद होत असतो। यावर्षी आमटी मसाल्याकरिता 60 कड्यांसाठी 9,50,000 रुपये फक्त मसाल्यासाठी लागलेले आहेत। आणि ही आमटी या ठिकाणी बनवली जाते। ही बनवताना इथं कोणीही रोजाचा माणूस किंवा असा बाहेरून आणलेला नाही। हे सर्व गावचे तरुण वर्ग, सर्व ज्येष्ठ नागरिक, सगळे गावातील म्हणजे सर्व गावातील लोक सहभाग घेतात। रात्री 12 वाजल्यापासून हे सुरू होतं तर संध्याकाळी 8 वाजेपर्यंत हा आमटी चालू असतो। आणि हा पुण्यतिथीचा दिवस झाला, दुसरा काल्याचा असतो, त्या दिवशी सुद्धा हा पूर्ण दिवस आमटी भाकरीचा प्रसाद चालू असतो। दरवर्षी आम्ही भाविकांना जेवण देत होतो। अनेक भाविकांची अशी मागणी आहे किंवा आम्ही यात्रेला आल्यानंतर जसं काही यात्रेतून प्रसाद लोक घेऊन जातात, बालाजीला गेल्यानंतर लाडू आणतात किंवा इतर ठिकाणी पंढरपूरला गेल्यानंतर तिथून महाप्रसाद आणतात, तसा स्वामींचा प्रसाद सुद्धा आम्हाला मिळावा म्हणून मसाल्याचा जो काही खर्च येतो त्या खर्चात माफक दरामध्ये 50 रुपये लिटर प्रमाणे आमटी देण्याची व्यवस्था केली। तर यावर्षी जवळपास आम्हाला आजच पाहिल्या दिवशी 18 कणा या जास्त लागल्या। म्हणजे एवढा लोकांनी प्रसाद आपल्या घरी सुद्धा नेलाय, घरच्या माणसांना सुद्धा नेलाय। आणि लोक आमटी खायला आमची कधीच थकत नाही, कारण या आमटीने कोणालाही अगदी किती इथं तरी दिसत असली तरी त्याचा काहीच त्रास होत नाही। त्याचं कारण हे सर्व आयुर्वेदिक मसाले आहेत। किती आमटी केली जाते, किती कसं नियोजन असतं? आमटी तुम्ही इथे करता मात्र भाकरी कशा उपलब्ध केल्या जातात? या आमटीसाठी जेवणाला भाकरीची गरज असते आणि त्या बाजरीच्या भाकरी असतात। त्या भाकरी या प्रत्येक कुटुंबामधून प्रति माणशी 1 किलोची भाकरी, समजा एखाद्या घरात 4 माणसं आहेत तर त्यांचे 4 किलो आणि देवासाठी 1 किलो अशी 5 किलोच्या भाकरी प्रति माणशी प्रत्येक कुटुंबातून येतात। आणि 2 दिवस आमच्याकडे वाडे आहेत। पहिल्या दिवशी 5 वाडे, दुसऱ्या दिवशी 3 वाडे असं नियोजन आम्ही करतो। त्याप्रमाणे आगाऊ सूचना देतो। आणि याच्याबरोबरच पंचक्रोशीतील जी गावं आहेत, नळवणे, शिंदेवाडी, पेंदारा, गुळुंचवाडी, बेल्ला, बांगरवाडी, अनेक जी गावं आहेत, या गावातून सुद्धा लोक श्रद्धेने भाकरी तयार करून इथं आणून देतात, कारण इथं महाप्रसादाचं मोठ्या प्रमाणात वाटप होतं। तर भाकरी ह्या प्रत्येक घरून येतात तयार करून। किती आमटी केली जाते आणि किती दिवस हा यात्रोत्सव चालतो? यात्रोत्सव 2 दिवस आहे। आता आज या ठिकाणी जवळपास आता 38 कड्यात आमटी झालेली आणि उद्या बाकीच्या म्हणजे जवळपास 60 कड्या आमटी इथं होणार आहे। एका कडेमध्ये 500 लिटर आमटी असते आणि त्याप्रमाणे मग त्याचं वाटप करायला आमच्याकडं 2 कॉलेज आहेत। एक मातोश्री शैक्षणिक संस्था आहे, दुसरं समर्थ कॉलेज म्हणून इथं बांगरवाडीचं आहे, त्यांचे विद्यार्थी सरदार पटेल हायस्कूल आणायचे विद्यार्थी, दुसरे एक पोस्ट विषय रंगनाथ स्वामी पोस्ट विषयक आश्रमशाळा आहे, त्यांचे विद्यार्थी असतात आणि काही ग्रामस्थ असं वाटपाचं नियोजन केलं जातं यावर्षी। आणि हा आमटीचा जो मसाला आहे, हा मसाला दरवर्षी लोकांची रीग लागली की आमच्याकडून आम्ही देणार हे जेवण, तर प्रतिवर्षी आम्ही 6 जण घेतो। यावर्षी त्याच्यामध्ये 6 जण आहेत आणि पूर्ण सप्ताहाचा खर्च यावर्षी आमच्या गावातील एक मातोश्री शैक्षणिक संकुल म्हणून आहे, त्याचे श्री डॉक्टर दीपक आयर आणि श्री किरण शेट आयर यांनी संपूर्ण सप्ताहाचा खर्च म्हणजे दर दिवशीचे कीर्तनकार, प्रत्येक दिवशी महाप्रसाद, जवळपास यात्रेतील जो काही खर्च आहे म्हणजे असेल तो 25 लाखाच्या जवळपास त्यांनी एकट्याने उचलला आहे। आणि दरवर्षी असे आमचे आमटी महाप्रसादासाठी 34 सालापर्यंतचं बुकिंग झालेलं आहे, प्रतिवर्षी 6 जणांकडून। म्हणजे एवढा लोकांचा त्याच्यावर श्रद्धा आहे। साधारणपणे ही जो आमटी भाकरीचा यात्रोत्सव असतो यासाठी भाविक फक्त आणि प्रसादले आहेत की कुठून भाविक येत असतात? काय यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक येत असतात। ज्यांनी आपणासारख्या आपण मीडियावर बातमी देता त्याच्यामुळे लोकांना त्याची निश्चितपणे उत्सुकता आहे की काय नेमकी आमटी कशी तयार होते। ते इथे येतात, पाहतात आणि त्यांनी आमटी घेतल्यानंतर खाल्ल्यानंतर प्रसाद
ते पुन्हा प्रतिवर्षी येतात किंवा ते जर आले तर ते अजून 4 जणांना सांगतात की बा तुम्ही एकदा आमटी खाऊन पहा, कारण याच्यापासून कुणालाही कधी काहीच त्रास झालेला आमच्या ऐकिवत नाही. आता माझं वय वर्ष 60 आहे, किमान मी 6 वर्षापासूनचं मला आठवतंय. मी लहानपणापासून मी स्वतः वाढायला होतो, नंतर आता मी स्वतः इथं अध्यक्ष आहे. म्हणजे इतके वर्ष मी आमटी खाल्ली, मी वर बसून पंक्तीत आमटी खातो, मला कधीही त्रास झालेला नाही. त्याचप्रमाणे या आमटीपासून कोणाला त्रास झालाय असं ऐकिवातच नाही. त्याच्यामुळे त्याची महती वाढत चालली आणि आपल्यासारख्या मीडियामार्फत त्याची अजून सर्वदूर प्रसिद्धी होत आहे. जुन्नर तालुक्यातील आणि या ठिकाणचा आमटी भाकरीचा यात्रा उत्सव म्हणजेच रंगदास स्वामी यांचा यात्रा उत्सव सुरू झाला आहे. 2 दिवसीय या यात्रा उत्सवामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात व आमटी भाकरीच्या प्रसादाचा लाभ घेत असतात. यावर्षी अनेक ग्रामस्थांनी सुमारे 9 लाख रुपये किमतीचे मसाले वापरून आमटी तयार केलेली आहे व या आमटीसाठी परिसरातील रहिवाशांकडून भाकरी गोळा केल्या जातात व तो महाप्रसाद भाविकांना प्रसाद म्हणून वाटला जातो. टाइम्स नाऊ मराठीसाठी सचिन तोडकर आणि जुन्नर पुणे.